रामकृष्ण हरी माऊली. पुण्यात अजूनही घुमतोय ज्ञानोबा तुकारामचा जयघोष आणि आम्ही आलो आहोत जाणून घ्यायला प्रत्येक वारकऱ्याच्या मनातलं विठ्ठल. काही प्रश्न श्रद्धेचे, काही प्रश्न मनातले आणि काही उत्तरही अशी असतील कदाचित आपल्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतील. मी तृप्ती, मी दीप्ती. तुमचं मनापासून स्वागत करत आहोत द ट्रू डीप टॉकच्या वारी ऑफ हरी पुणे स्पेशल एपिसोडमध्ये. चला तर मग गप्पांना सुरुवात करूयात. रामकृष्ण हरी माऊली. कसं वाटतंय आज पुण्यात येऊन? खूप आनंद आहे. इथल्या सगळ्या सुख सुविधा तुम्हाला आवडतायत का? लय छान आवडतात. काही कमतरता नाहीये? अजिबात नाही. विठ्ठलाकडे जाणार आहात आज पंढरपुरात? आम्ही जाणार आहेत. आमच्या जीवाला एवढा आनंद वाटायला लागला विठ्ठलाकडे जाण्यासाठी. 10 वर्ष झाले पायी वारी करते. अरे बापरे. हो. बरं मला सांगा, आता विठ्ठलाकडे तर नेहमी गेल्यावर काही ना काहीतरी मागत असाल. तक्रार करणारच नाही. हाताला दी पाया सुख. अरे वा नाचतच वा. आहे विठ्ठलाच्या. तुम्ही मला सांगा, तुमच्या कुटुंबातून कोण कोण येतं वारीसाठी? आमच्या कुटुंबातून आम्ही 2 जण जोडी येतो, पण ह्या वर्षी त्यांचे पाय थकले त्याच्यामुळे ते आले नाही. अच्छा, दरवर्षी येतात हो, तुम्ही? दरवर्षी. मग आता पुढच्या तुमच्या पिढीला तुम्हाला सांगायचं असेल की वारी करा, तर त्याचं कारण काय असेल बरं, की का वारी केली पाहिजे? का वारी केली पाहिजे म्हणजे आपल्या आनंद असतो जीवाला, तेव्हा आपल्या कुटुंबाला आनंद असतोय. अच्छा. हा. जाते माहेराला बाई मी, जाते माहेराला, जाते मी भेटाया माऊलीला, जाते मी भेटाया इथू माऊलीला, जाते माहेराला बाई मी, जाते माहेराला, जाते माहेराला बाई मी, जाते माहेराला. तुकोबाची दिंडी इथूनच जाती, आबीर बुक्याची प्रार्थना होती. तुकोबाची दिंडी इथूनच जाती, आबीर बुक्याची प्रार्थना होती. जाते मी भेटाया इथू मावलीला, जाते मी भेटाया इथू मावलीला, जाते माहेराला, जाते माहेराला बाई मी, जाते माहेराला. जाई जुई फुलं पाखरांना, माहेराची वाट माझ्या सांगाची मन्यानो. जाई जुई फुलं पाखरांना, माहेराची वाट माझ्या सांगाची मन्यानो. जाते मी भेटाया इथू माऊलीला, जाते मी भेटाया इथू माऊलीला, जाते माहेराला बाई मी, जाते माहेराला, जाते माहेराला बाई मी, जाते माहेराला. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. काय माऊली, पुण्यात आलात तुम्ही, कसं वाटतंय वारी करताय? एकदम भारी. काही कमी पडतंय का पुण्यामध्ये? काहीच कमी नाही. पांडुरंगाच्या दयाने सगळंच व्यवस्थित चालू आहे. ओके, सगळे काही ओके. आता पंढरपूरला चालत जाणार का सगळे? काही चालत जाणार. पायी चालत जाणार. आणि कुठून आलात दादा तुम्ही? आम्ही पैठण तालुका. पैठण. छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि पैठण तालुका. अरे वा. पांडुरंगाकडे काय मागणार आहात पंढरपूरला जाऊन? पांडुरंगाला हेच की आमच्या शेतकऱ्यासाठी, बळीराजासाठी पाऊस पडू दे, पीक चांगलं येऊ दे, हेच, बाकी काही नाही. अरे वा. आणि कितवी वारी आहे तुमची ही? माझी 3री वारी आहे. 3री वारी. पंढरपूरला गेल्यावर जेव्हा तुम्ही पांडुरंगाला बघता तेव्हा कसं वाटतं? काय म्हणजे काय शब्दात चांगला आनंद वर्णन वाटतो. करायचं? आनंद वाटतो, त्यासाठीच येतो आपण. आनंद वाटतो ना. आता आजी काय बोलतात आपण बघूयात. मी असं केलंय पंढरपूर, पण माझी पहिलीच वेळी पायवारी आनंदासाठी आलेली. मी दुखातलेली, पण माझी एवढीच इच्छा की माझ्या जीवाला सुख मिळावं, द्यावाची मागणं मागते. मग तुम्हाला कसं वाटतंय आज येऊन? आनंद वाटतो मला, आनंद लय आनंद वाटतोय झाला. ना? मी पार विसरले. अरे बस. वा. हा, मला एवढा आनंद झाला.
आपल्याकडे दिंडी प्रमुख आहेत, तर त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. मला सांगा, दिंडी प्रमुख म्हणजे नक्की काय काय कामं करावी लागतात आणि किती जबाबदारीचं काम असतं? जबाबदारी अशी असती की आपण ज्यावेळेस घरून निघतो त्यावेळेस सगळ्यांची जबाबदारी आमच्यावर असल्यासारखी असते. जिथं जायचं, त्या ठिकाणी जायचं, ज्ञानोबरायांचं दर्शन घ्यायचं, आळंदीला जायचं, मग आळंदीवरून पायी निघायचं आणि पायी निघाल्याच्या नंतर सगळ्याला सोबत घेऊन चालवायचं. ही दिंडीवाल्यांची जबाबदारी असते. आणि त्याच्यानंतर कसं असतं की गेली 18 वर्ष झालं आपण निस्वार्थ भावनेने एक ज्ञानोबराया बुद्धी देतो आणि त्याप्रमाणे आम्ही सोहळ्यामध्ये चालतो की बुवा चला कुणी का व्हायना प्रत्येकाने सोहळा पाहायला पाहिजे. हा सुख सोहळा स्वर्गीय नाही. म्हणजे जीवनात आल्याच्या नंतर मला एक सद्बुद्धी दिल्यासारखं असं ज्ञानोबरायांचं काम असल्यासारखं आहे की बुवा ह्या लोकांना सोबत घेऊन चाल. म्हणजे मी फक्त निमित्त आहे, फक्त हे ज्ञानोबरायांचाच विषय आहे, बाकी काय. दडपण येत नाही का हो, इतक्या सगळ्या लोकांना घेऊन जायचं, एवढं जबाबदारीचं काम येतं? काय दडपण येईल ते बघून घेतो ना, आनंद वाटतो. माऊली बघून घेतात ना, बरोबर. ते सांभाळायचं काम त्यांचं, निमित्त फक्त आपण असतो. नामस्मरण केल्यानंतर नामस्मरण कीर्तन करताना आम्हाला आनंद वाटतो. काही आम्हाला सुख दुःख वाटत नाही, म्हणजे सुखच सगळं वाटत. माऊलींच्या विश्वासावर हा चाललंय. विश्वासाचा आशीर्वाद सगळं तेच करतात. ते माऊलीचे आपले मायबाप माऊलीचे. निमताला आपण करून घेणारेच यायचे. वा वा, मस्त. आता गुडघे दुखायचे. हो का? पुढे या 64 बरं. वर्षाचं वय आहे माझं, 64 वर्षाचं वय आहे. मला कोणीच जाऊ नका म्हणतो, हा. पण मी आलो. 2 वर्ष झाली मी पायवारी करायला लागलो. हेच मला आनंद वा. आहे. फॅमिली पूर्ण सुखी आहे. मस्त. दादा तुम्हाला गवळण येते असं मी ऐकलं. हो. 2 शब्द ऐकवा ना मला. बर. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा, नंदाच्या हारी न मला मारिला कडा, नंदाच्या हारी न मला मारिला कडा. पहिल्यांदा घेऊन गेले मी दूध, पहिल्यांदा घेऊन गेले मी दूध, हळूहळू कृष्ण मला मारितो हाक, हळूहळू कृष्ण मला मारितो हाक. दुसऱ्यांदा घेऊन गेले मी ताक, दुसऱ्यांदा घेऊन गेले मी ताक, हळूहळू कृष्ण मला मारितो हाक. चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा, चुंबळ मोत्याची डोईवर पाण्याचा गडा, नंदाच्या हारी न मला मारिला कडा, हे नंदाच्या हारी न मला मारिला कडा. खूप छान. दादा तुम्ही काय सांगाल, तुम्ही कुठून आलात? आम्ही बीड जिल्हा गेवराई तालुका फळेगाव इथून आलेलो आहे. तुमचं वय काय असेल बरं? आमचं वय 33. मग मला सांगा, आता ही सगळी मंडळी तुमच्या सोबत आहेत वयस्कर, हो. ते आता वारी करतायत, पण तुम्हाला का वाटलं की तुम्ही वारी करावी? आमचे आई वडील करत होते, ते म्हणले तू या वर्षी जा म्हणले, बघून ये म्हणले कशी वारी कशी नाही. आता मावळच्या चाललेला ते म्हणले तुला आनंद घ्यायचा असं तर जाऊन ये म्हणले. आजकाल ना असं म्हटलं जातं की वारी वयस्कर लोकांनी करावी, आपल्यासारख्या लोकांनी नको, आपण काम करायला पाहिजे. तर हे बरोबर आहे का हो? काम तर आपलं पिढीभर चालूच असतंय, पण आनंद जे देवान दिलेला असतं ते केव्हा घ्यावं, ते देवान दिलेला टाइम. बरोबर आहे. बघूया ना पुढे जाऊ. मला सांगा, आमच्यासारख्या मुलींनी वारी केली पाहिजे का? केली पाहिजे ना. का बरं? तुम्ही आता आम्ही म्हातारे झालो तर गुडघे चाला ना, मग आता तुम्ही ह्या वयात केली आम्ही केली पाहिजे ना, आम्ही ही परंपरा पुढे नेली पाहिजे. बरोबर आहे की नाही? रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण. तर काका तुम्हाला भजन कीर्तन येतं का? हा हा एखादं म्हणून दाखवाल? करा सर. हा म्हणा. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता,
उजळले भाग्य आता आगे चिंता ही वारली आगे चिंता ही वारली संत दर्शनिया लाभ संत दर्शनिया लाभ. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. कुठून आलात तुम्ही? मुक्काम मोठेगाव, जिल्हा लातूर. तुमचं नाव काय? उषा व्यंकट महामुने. मग तुम्ही आज जोडीने वारीला आलात. हो. कसं वाटतंय तुम्हाला? आनंद वाटतोय. आनंद वाटतोय ना. मला सांगा, विठ्ठलाच्या मागे जशी रुक्मिणी उभी असते तशी तुमच्या आयुष्यातली रुक्मिणी तुमच्या मागे उभी आहे का? आहे ना, नाही कसं नाही आहे. बघा काय म्हणताय. आणि तुमच्या आयुष्यातल्या विठ्ठलाबद्दल तुम्ही काय सांगाल? माझा विठ्ठलावर विश्वास आहे, त्यांनी पाठवलं म्हणून मी वारीला आली. अरे वा. आणि ह्यांच्याबद्दल काय सांगाल? काही तक्रार? काही नाही ते चांगलं. तुमची? आपलं पण नाही, तक्रारीचा विषयच नाही. रामकृष्ण हरी माऊली. माऊली, मला तुम्हाला विचारायचंय की तुमचं गाव कोणतं आणि तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नावही सांगा. आम्ही आलं हेरवाडच ना. माझं नाव पार्वती वाघे, शंकर पार्वती वाघे. पार्वती शंकर वाघे. बरं, मला सांगा की तुमची ही कितवी वारी आहे माऊली? माझी 5वी वारी. बरं. आणि पंढरपूरला गेल्यानंतर विठ्ठलाला बघितल्यावर काय वाटतं तुम्हाला? आम्हाला छान छान वाटतंय. विठ्ठलाला गेल्यावर आम्हाला छान वाटतंय, बरं, आनंद वाटतंय. ठीक आहे. आणि मी तुमच्या नातीसारखी आहे. मग उद्या तुमच्या नातवाने तुम्हाला विचारलं की आजी वारी म्हणजे काय, विठ्ठलाची वारी म्हणजे काय, मग तुम्ही काय सांगता त्याला? काय सांगणार तुम्ही त्याला? आम्ही देवाला जातो, वारीला जातो, आम्ही पाय दिंडी करतो, आम्ही देवासाठी जातो. बरं. हा. माऊली, तुमची कितवी वारी आहे? माझी ही 25वी वारी आहे. 25वी वारी. आणि आधीची सगळ्यात पहिली वारी जी केली होती आणि आत्ताची वारी, ह्यात काय बदल वाटतो तुम्हाला? भरपूर फरक आहे. काय फरक आहे? थोडी माणसं कमी होती, आता थोडी माणसं भरपूर वाढलेली आहेत. बरं. आणि अजून काय बदल आहेत? आता आम्ही भरपूर सुटसुटीत जात होतो, आता जास्त गर्दीमध्ये जावं लागतं. बरोबर. आणि तुमच्या घरातलं कोण कोण वारी करतो? माझी आई, वडील, बायको, मुलगा पण आहे वारकरी. सगळ्याच वारी करतात? हो, वारकरी आहे. अरे वा, छान, मस्त. तुम्ही इतक्या लांब वारीला आला आहात, पंढरपूर पर्यंत जाणार आहात का? पायी चालत जाणार. आता तुम्ही मला सांगा, तुमची घरकामं आणि या सगळ्या गोष्टीचा समतोल साधून तुम्ही इथपर्यंत कसं काय येऊ शकता? आहेत घरी, सगळे सांभाळून घेतात? सगळे सांभाळून घ्या. काही टेन्शन नाही ना घरचं? मग आता मला सांगा, आजकालच्या मुलींना ना बाहेर पडायला भीती वाटायला लागली. मग तुम्हाला असं वारीत येताना वाटत नाही? ही भीती नाही. का बरं असं? भीतीच आम्हाला आढळून आली नाही कुठलं कशात. म्हणजे इथे काहीच असं वाटत नाही? मनात भीतीच नाही. भीतीच वाटली. असं होईल असं काहीच नाही वाटलं. मग तुम्ही आमच्यासारख्या मुलींना काय सांगाल? बाहेर पडलं पाहिजे, वारीत गेलं पाहिजे? गेलं पाहिजे. कुणाला भ्यायचं नाही. जर भेटलं तर पायातलं चप्पल काढायचं, मोबा टाकायचं. अरे वा, हे भारी आहे. काढून मोबा टाकायचं. भ्यायचंच नाही कुणाला. भ्यायचंच नाही. चप्पल काढण्याची पण गरज लागत. करत ना कसं मुली आल्यावर जर आलं तर काढायचं लागते आनंद. बरोबर. तुम्ही काय सांगाल? काय नाही, मुलीने मिळून वारी करायची. वारी करायची. अपेक्षा देवावर ठेवलेली. आपल्याला अनुभव आला की वारी करते. सोबत आई वडिलाचा पाठोबा पाहिजे. मुली म्हणजे गावातले म्हणा, जवळ गडी माणसं पाहिजेत, गडी बी पाहिजे. विश्वास आला पाहिजे. बरोबर आहे. नक्कीच. नंदाचं कार्ट काजळामुळं दिसत
दिसतंय काळ नंदाच कार्ट बाई बाई नंदाच कार्ट नाही सावळा देखीला नंदाचा सावळा देखीला नंदाचा तेने आनंदाचा पुराला तेने आनंदाचा पुराला सावळा देखीला नंदाचा सावळा देखीला नंदाचा कृष्ण गोपाल कृष्ण राधा 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 कृष्ण खेळ मांडियेला बाळवंटी घाई खेळ मांडियेला बाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे क्रोध अभिमान गेला पावटनी क्रोध अभिमान गेला पावटनी एका एका लागतील पाही रे खेळ मांडियेला बाळवंटी घाई खेळ मांडियेला बाळवंटी घाई नाचती वैष्णव भाई रे नाचती वैष्णव भाई रे